मी झोपल्यावर गुरल्यावर मला कळत नाही. झोपायच्या आधीच गुरलं. भिजला बिचार हे शे. इथे आलेलो आहे मनीना ध्यानी गांडूतानी झालेले आहे. विषय काय झालेला आहे, इकडे ब्रिज नाही जायला. जावं लागेल तर 200 किलोमीटर लांबून जावं लागेल. आता आम्हाला एकच पर्याय आहे, पाणी पार 200 रुपये 250 रुपये द्या. 250 रुपये तिकीट. गाडी एवढी घाण झाल्यामधून सगळे भिजून सगळे मध्ये चालले तो गाडी रे. समुद्र आलाय म्हणा. गाडी समुद्र आला. समुद्र आलाय. आपल्या ट्रिपच्या डे 2 मध्ये सध्या 9:30 वाजलेत आणि तुम्हाला दाखवतो पोरं कसं काय करायचं. एक गेला बाथरूमला आणि बाकी दोघं करायला दाखवतो. आम्ही आहे आता पेट्रोल पंपावरती. इथं झोपलो होतो भाई व्यवस्थितपणे आत आणि 7 सीटर गाडी असल्यामुळं काय नाही वाटलं. तर तुम्हाला दाखवतो पोरं काय करलं ते. बाळांनो ओ म्या ए अरे उठा 9:30 वाजून गेले. नित्या इथं झोपायचं का 1 पर्यंत. नित्या ए उठ का. तर सगळं गप्पा मागे टाकलेलं आहे आणि इथं झोपले. चला आता बघू आता वॉशरूमचं. वॉशरूमच्या इकडे आहे बरं का. वॉशरूमला जायचं असं जाऊन यायचं आहे. गाडीच्या पुढे जावं तिथं. गणा गेले आत्ता 5 मिनिटांनी जावा लवकर. उठायला वेळ झाला. आम्ही आता सध्या दापोलीमध्ये आहोत. दापोलीच्या पेट्रोल पंपावर रात्री थांबलो होतो. तर इथंच काय वॉशरूमचे वगैरे सगळेच आहे त्यामुळे थांबलो होतो. तर आणि भाई सकाळी सकाळची सुरुवात बघा पावसानं झाल्या. म्हणजे सकाळ सकाळची म्हणजे काय कालपासून पाऊस जेव्हापासून आलं हे तेव्हापासून पाऊसच चालू आहे. एवढं परेशान झालं ना. आणि रात्री काय कुठं बघता पण आलं नाही काय करता पण आलं नाही. खाल्लो आणि लगेच इथं झोपलो. खूप कारण की लय झोपेत होती. लय थकलो होतो काल. तर आता थोडा वेळातच कष्ट वगैरे ब्रश वगैरे करून नाश्ता वगैरे करतो. आता थोडंसं उशीर झाला आहे जास्त आणि पॉईंट्स वगैरे आहेत ते नेक्स्ट तुम्हाला कळलंच. ब्रश वगैरे करून मग इथले पॉईंट्स फिरणार आहोत. तर आता बघू ते उठतीलच थोड्या वेळात. दापोली सध्या आता थोडं दुपारपर्यंत दापोली फिरणार आहे. मग नंतर तिथून पुढचा विचार प्लॅनिंग केलेली आहे. फक्त काही चेंज झालं तर त्यातनं. रायगडला काल काय जायचं नव्हतं तरी पण रायगडला गेलो. आणि कोण जर रायगडचा ब्लॉग भेटला नसतं तर ते मागे आत्ता त्याच्या मागचा ब्लॉग अपलोड केला आहे ते तुम्ही बघू शकता. याच्या अगोदरच टाकला. ड्रायव्हर अय ड्रायव्हर ड्रायव्हर गाडी चला. ओय जाते ए तुझ्या आयला ये तुमची माय तुमची रातभर बी झोपवा. मी तर मायला कडाला नाजूक तुला सांगतो अरे मी काय तसं नाही विषय. मी झोपल्यावर गुरल्यावर मला कळत नाही. झोपायच्या आधीच गुरलं. मी तुला सांगतो कसं लागायची. काय झालं माहित आहे का. ह्या इथं आम्ही इकडे झोपलो. ओ माहिती मध्ये झोपला. मग नंतर नित्या येऊन तिकडे झोपला बरं का. नित्या पहिलं कणला कणला. मग नंतर ओ मॅ म्हणला की भाई तुला कणला आहे. मग नंतर थोड्यावर चालू झालं की उठून म्हणणार होतो काय घालायला पण जाऊ दे झोपले म्हणलो. तुला सांगतो 2 लाख का ती उठूनच गेलं. अरे हळू पण करून असतो लय जरा करतो. अरे दसकच झालं माहिती इंडियाला बघितले. हा मी सगळंच बघितलं रात्री. ती शॉर्ट सर्किट झालेलं पुन्हा घुरलेलं ती कणलेलं. गरमी पण बघितला उडाला 2 वेळ. हा वे 2-3 वेळेस झालं तसं. पुन्हा लाईट आलती का. मी बघितलं नंतर वारण बिर ते झाड जर हल्लाले रे. मी म्हणलं मायला वरी बघितलो आणि जरा मोब जरा कोपऱ्यात होत्या थोडं पलीकडे होत्या गाडीच्या. म्हणलं की पुन्हा इथली गाडी गेली ती टीटी लावलेली इथे 17. हा ती टीटी गावलेली गेली म्हणून त्याला बघत बसलो आम्ही कधी जाते. आणलं ती इकडे इथं गाडी होती ना ह्या जागेवर आपल्या.
मग ती लगेच गाडीमध्ये गाठली बाबा, नाहीतर अवघड होतं. तिकडे जर बसला असतो का आपण, तिथं वर तारा होत्या, थोडं साईडला होत्या पण तारा होत्या, शॉर्ट सर्किट झाला असतं. तर चला मग आता जाऊ आपण. इथं मध्ये पाणी सुटल्याला निघणार झालं. आणि त्या हलवतो गाडी आता. अरे हे पाणी सुटल्याला निघणार झालं रे भाई. कपडा पुसू का? मधून धरोक. टावेला अरे दे पाणी तर आहे ती. का? तर काय आम्ही आता ह्याला चाललोय काय शिव 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 काय केशवराज मंदिराकडे. आणि आता इथून काही तर थोडंसं फ्रेश होता आणि नाश्ता वगैरे करून मग केशवराज मंदिराकडे जातोय. आणि मग इथलं वातावरण जर आहे भाई केशवराज मंदिराकडे जायला, इथून छोटीच वाट आहे बरं का, पण वातावरण जर हाय क्वालिटी बघा. मी थोडंसं बाहेर आलतो ते चालेल. वातावरण जर हाय क्वालिटी इकडं, अरे भाई टॅन. चला चला खाली चला खाली चला. वातावरण एवढं क्वालिटी आहे ना भाई इकडं कोकणात, एक नंबर वातावरण. आणि तिथं आम्ही जिथं चाललोय ना, ज्या केशव काय केशवराज मंदिराकडं, तर तिथं थोडंसं मध्ये आहे. तुमचं काय तर 15-20 किलोमीटर 15-20 मिनिटामध्ये जावं लागतंय. तर ते आता जाऊ तिथं थोडंसं फ्रेश वगैरे होऊन, कारण की आंघोळ वगैरे काय केली नाही, तर फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे करावं लागेल. आणि आंघोळ वगैरे करून मग केशवराज मंदिराकडे जावं लागेल. आणि इथं हॉटेल वगैरे आहे चांगलं, बघूत नाश्ता वगैरे. पाऊस भाई जेव्हापासून आला ना इथं तेव्हापासून पाऊस पडला नाहीच, बंदच नाही, कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू. आणि तर आता गाडी लावली आहे, थोडं आता फ्रेश वगैरे होता आणि नाश्ता करून मग लगेच निघता. ए चला की पॅन पार्क आहे तिथं. काय पॅन पार्क आहे तिथं. माझा काय करा 100 रुपये आहे, अजून तर करावंच लागल. गाडी लावू देणार नाही ती इथं, नो पार्किंग. हा मग तिकडे लावत की. तर आता खाली वगैरे पार्किंगचं आहे, म्हण खाली पार्क करावं लागेल, इथं नो पार्किंग आहे. बघूत काय होतंय. A few moments later. तर काय एवढा पाऊस विषय व्हायलाय, थोडस पाणी पाणी ऐकलं आणून घ्यायचा असेल तर कोकणामध्ये दापोली इथे पाणी. भाई पाऊस जर चालू आहे, आम्ही जसं निघाला इकडनं काय म्हणतात ना, फ्रेश वगैरे होऊन जसं निघाला तसं पाऊस एवढं चालू झालाय. पण कोरडे वाहतात तिकडे बघा. कोरडे आले होता तिकडं. काहीच तुम्ही फक्त वातावरण बघा, असलं कडक वातावरण आहे ना, सगळीकडे झाड आहेत आणि खालून आम्ही चाललोय, एवढं कडक वातावरण आहे. कसं मामा कसं वाटतंय? तू रेनकोट काय घातला नाही? नाही गाठला. वेळच पडलं तुमच्या याला मागून. 100 रुपये घेतला. मग इकडचं वातावरण कसं आहे? एक नंबर डोंगर झाडी पाणी सगळं मिळून जाईल इकडे तुम्हाला. फक्त इथं ऊन भेटणार नाही. ऊन फक्त नाही, ऊन म्हणले मारायचं. आपल्याला इकडे क्रॉस करायचं आहे. भाई इकडं काय शे, अरे भाई 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 क्या है ये? अरे कसलं पाणी उलाय ती, कसलं पाणी कसलं उलालं ती. अरे भाई दिवरम तनन नाळा पंसरो. ओ भाई 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 चला चला इथून पहिलं, चला इथून गाड पाठायली. कुछ नहीं होता फिर भी भाई फट तो रही है. चले नित्या मुक्काम करायचं का? जस्ट लुकिंग लाईक वाव. यस. तर आता इथून पायऱ्या आहेत, इथून पायऱ्यांवर एक नंबर वातावरण. हा हा इथून जर दिसताले वडा ती एकच नंबर. वड्यावर दिसे पिवळा महाल ग, दिसे पिवळा महा. क्या है ये क्या खबर, हाँ मगर जो भी है बड़ा अच्छा लगता है. हाय गाईस, आम्ही इथं पोहोचलेलो आहे. हे मंदिर आहे
तरी तुम्ही बघू शकता इथलं वरचं वातावरण. हे इकडे बसण्यासाठी सोय आहे. सध्या इथे कोणी नाही आहे. आता सध्या पाऊस खूप मोठा आहे, ह्याच्यामुळे कोणी दुकान नाही चालू केलं. तरी तुम्ही पण ह्या मंदिराला अवश्य एक वेळेस या. तर चला, मला लागलाय थोडं दम. नंतरच्या पार्टमध्ये भेटू. बाय. इथं वातावरण जर आहे आणि क्वालिटी तर आहेच, आणि त्यातलं मंदिर तर एवढं क्वालिटी आहे काय. 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, जे पाची पांडवांनी बनवलेलं होतं. आणि ते महाराजांनी म्हणले, आणि पाच पांडवांनी ते विष्णूचं मंदिर बनवलं. ते मंदिर 5000 वर्षापूर्वीचं असून अजून त्याच्यामध्ये काहीतरी मूर्ती 3 फुटाची काहीतरी मूर्ती आहे. आणि इकडचं वातावरण जर हाय, अरे 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 एक नंबर वातावरण. यार छत्रीतून पाणी पाणी छत्रीतून. आणि इथं गणपतीचं मंदिर राहिलंय, आणि तिकडं विष्णूचं मंदिर आहे. केशवराज, म्हणजे केशवराज पण म्हणतात आणि लक्ष्मीकांत पण म्हणतात. दोन मिनिट लय पाऊस पाऊस येऊ लागला. छत्रीतून पाणी आलं मध्ये भिजलो मी. यहाँ हूँ वहाँ. ओ भाई भाई भाई, का चालू आहे. एकतर पाणी पहिलं जास्त आले काय. काय निघते का सोय. तर गाईस आपण आता सध्या कुठं आलो. हरणे बीच. थोडस पुढल्या साईडला आहे, एक आय लव हरणे पशी. तर थोड्याच वेळात आम्ही त्या स्पॉटवर जाणार आहे, पुढच्या हरणे बीचवर. आणि तिकडं मध्ये काय तर मध्ये एक किल्ला आहे बघा. तिकडं सगळं बंद आहे, मध्ये वगैरे जाणं सगळं बंद आहे. त्यामुळं आम्ही साईडला थांबलोय. पाण्याचा एवढा जर फ्लो आहे, भीती वाटलंय बाहेरनच बघून. फोटो थांब की थोडस. फोटो वीर का ना. काय आता थोडस आपल्याला थोडं डिमांड राहायचं फोटो वगैरे काढायचं म्हणून. तर फोटो क्या 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 माज गया क्या ज्यादा. राहिला फोटोज काढ म्हणते. क्या बोलती पब्लिक. काय नाही आता जेवायचं नियोजन. असं कसं आहे. होतं काय पकडणं म्हणजे सापडणं गेलं याच्या. तर आता इथं आश्चर्य तयार झालेत. काय 2 दिवस कालपासून आम्हाला काय खाऊ घातलं नाहीत, आज खाऊ घालणार आहे. उन्हाळ्यात तर लय मजा येणार आहे आपलं खायला करून खायला. कुठे मी झाडाखाली लावायचं. पाऊस मार राहिले काय करणार. बाहेर पडू देणार पाऊस. स्वयंपाक कवा बनवू देणार. बनवून घेईल आता. पण असंच एक दुकान आता उघड. दुकान कितला चालू होणार आहे. 5 वाजता. व्हायलाच नाही पाहिजे चहायला. जेवूत खटमन जेवूत आणि खटमन निघूत गणपतीपुळ्याला. साईडला इकडं समुद्र आहे, फक्त थोडस लांब आहे आमच्यापासून. आता एवढंच टाकले आधी अंडे उकडायला. आपल्याला काय कर राईस करायचं ना. राईस आणि मॅगी. राईस अंडे मॅगी. त्याच्यामध्ये भात पुरत नाही म्हणून आम्ही तेवढं भात करणार याच्यात पूर्ण भरून.
आणि त्यामध्ये मॅगी करणार आहे पातेल्यामध्ये. ह्याच्यात भात पुरत नसला तर ह्याच्यापेक्षा मोठा असेल का? नाही नाही, लवकर होते रे ह्याच्यात, बाकी tension कुकर मध्ये भात लवकर होते. मॅगी त्यामध्ये करतो आपण. नाही. लगेच कुकर उतरली की मॅगीला मॅगी लगेच लावायचंच. भूक आणि भूक एवढी लागलीच, भूक तर लई लागली आणि सोडायचं नाही थोडं पण. यायला. उरलं की आजोबा खाली खायचं. लोकांना नाही पाहिजे रात्री भूक लागली. त्याला विचारायची सुट्टी होते का? शिट्टी होत्या वाटतं. कुकर शिट्टी होत्या का? का ना? कुकर शिट्टी होत्या का? काय होत असेल भाऊ मला होत असल. तुझा कुकर आहे. रे. आई शपथ. त्याला माहित नाही पण. अरे आतलं टाकलंय. हा तेच. तर गाईज अशा तऱ्हेने तर जेवण चालू आहे. भात वगैरे झालाय. आता टाकली आहे मॅगी. आणि इकडं पाऊस आहे. गाडी वगैरे थांबली आहे इथं आणि आम्ही इथे जेवतोय. काय दाखवू? बघा पाऊस, बघा पाऊस. एक नंबर असं पाऊस चालू आहे मोठ्या मोठ्यानं. आणि आम्ही इथं गरम गरम भात खातोय. अंडे आणि मॅगी पण थोडे होते कारण की भात पुरणार नाही त्यामुळे मॅगी पण टाकली लगेच. काय काय? अरे मी गडबड कावर करायला किती गाड्या नाही का? हा, आम्ही लागला वाट सांडू नको रे खाली. अरे सांडत तर राहते, जाऊ दे ना ते पूर्ण कसं सर चलेगा. आड भात. तर काही जेवण इथं खतरनाक झाले आता. आता इथून काय म्हणजे इथून गणपतीपुळेला वळणार आहे आम्ही. कारण की भाई आतापर्यंत बेस्ट जेवण झालंय. बेस्ट आतापर्यंत बरं का. काल रात्री पण आम्ही खाल्लो बरं का बाहेर, तर ते काय चांगलं नव्हतं झालं. तर आताचं एक नंबर. राईस, अंडे, अजून मॅगी, एक नंबर जेवण. जानम समजा करो, जानम समजा करो. धर धर ये. अरे पाऊस उराला ये. तुला भिजायचं नाही का पावसात? जागी मला भिजवतोय उगा. जानम समजा करो. भिजवलो मला. काय झालं म्या? भिजला बिचार हे. शे मार द्यायला तर guys, आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथून गाडी आता बोटर चढावं लागणार आहे. आम्हाला कायच नव्हतं माहिती की असं होणार आहे. काय मला ती साईन दाखवलं, साईन दाखवलं तर बोटतो म्हणलं. पांघरू नाही बाबा. साईन नवीनच बघितलं होतं. माहिती ना आता तुला चपलान मारतो पुन्हा व्हायचो. 5 मिनिटाला रग इकडे घेऊन आले. काय म्हणते बघू बाबा. चलो अभि किती रुपये घेते बघू. चला एवढं काय त्यात जो फर्स्ट टाइम काय तर करणार ना, पण पावसातच काय घालणार आहे. काय नसतंय चल. दुसरे पण आहेत. चला आपलीच आहे का? गेला तर 4 गाड्या आपल्याकडे जातात. सांगतो गेल्या तर सांगतो का? गेला तर काय बंगबन जाऊन ऐकतोस का? गेला सर 4 गाड्या जातात. आपली एकच जाणार नाही. चार नाही बघतो बसते जेवढा. हा अरे तिकीट असेल इतकं असेल ती. विचार विचार घे. आता कितलं बाबा? किया कर रहे हैं, किया कर रहे हैं. नंबर नंबर माहिती अरे व्हिडिओ मध्ये आहे की? नाही तुझ्या याला जावांचा व्हिडिओ मध्ये आहे म्हणतोय. 57 सांग इतकं सांग ना मग सांग. त्यांना सांग. MH बघा ना. XH 57 आताच बघू. गाडी हरपले. अरे किया कार्य तर 10 वर थांबले गेले. ती जाऊ दे. ड्रायव्हर सोडून ड्रायव्हर सोबत 3 जण. 260. SH नाही. ओके हे पेमेंट करा. काय सांगितलं?
चलो दोन शब्द बोलावं लागेल मला. ड्रायव्हरचं घेतलं नाही का? तिघाचे घेतलं आज मनीना ध्यानी. ड्रायव्हरची ते गाडीच्या ह्याच्यामध्ये येते, ड्रायव्हरचं वगैरे गाडीच्या ह्याच्यामध्ये येते ना. बाकी तिघाचे घेतलं ड्रायव्हर सोडून. आईला काय ए चला चला, आली आपली बारी आली. जाऊ दे. काय म्हणते हा काय थांबा थांबी लेट झाला म्हणते. हाय गाईज, आता आम्ही आलेलो आहे दाभोळ इथे. ए दाबली लांब दाभोळ दाभोळ. हा, इथे आलेलो आहे. मनीना ध्यानी गांडूतानी झालेले आहे. विषय काय झालेला आहे, इकडे ब्रिज नाही जायला, जावं लागेल तर 200 किलोमीटर लांबून जावं लागेल. आता आम्हाला एकच पर्याय आहे, पाणी पार 200 रुपये 250 रुपये द्या 250 जावा. रुपये तिकीट आहे आणि माणसं 4 आहे. ते मी फुकट आहे. ड्रायव्हर तिकीट आहे आणि तर आता गाडीचं तिकीट ए, काय झालं याला? तर आमच्या पुढची काहीच गाडी जाणार नाही वाटतं. आता आम्ही निघतोय, तर आम्ही आता पाण्यात उतरतोय. तर आता इथून हा टेकवतोय त्याला वाटलं गाडीच नाही दुसरी. टेकवलं वरून दाखव थोडस काय दिसला नाही इथून. अरे माझं तर आम्ही आता आतमध्ये गाडी घालतोय. ते मामा म्हणते ती या आम्हाला. थांब इकडे दाब जरा गाडी, इकडच्या साईडला दाब येऊ दे, सरळ जाऊ दे. एकच नंबर फर्स्ट टाइम वर आलाय. तिकडे लाव फेरी बोट मध्ये आलेला साईडला. नाही थांब ना भाई, रिवासला होतो ना. एकच नंबर असं वातावरण आहे आणि या फर्स्ट टाइम असलं काहीतरी करला. फर्स्ट टाइम आम्ही फेरी बोट मध्ये आलेला फेरी बोट मध्ये आलेलो आहे. अरे तुमच्या थांबा, एक जण बोला 4 जण नाही थांब भाई, मला बोलू दे आता. लय भाई बोलणं आलं आता मला लय. जर थांब, उतरतो खाली आता. सर आता आपण खाली आईच्या पण फेरी मोटर आलोय आपण आता. एकच नंबर फर्स्ट टाइम एवढं काय तर. तिकीट वाढला आहे. गाडीमध्ये ठेव, गाडीमध्ये. फर्स्ट टाइम असं वाटतं की लय भारी वाटतं. एक्साइटेड. हे वाटणं पण गेले हे आहे म्हणून. काय आपलं गाईस इकडे ये. आम्ही आलोय, 2-3 आणखी गाड्या येत आहेत पाठीमागनं. तर आमच्या मनात पण नव्हतं इकडे जायला, ब्रिज नाही म्हणले त्या दादानी. आता विचारलं आम्ही, तर आम्ही 5 मिनिटात आम्ही निघून जाईल. इकडे बघा पाणी. आता सध्या पाणी कसं चाललंय बघ किती. सध्या हे पाणी पावसामुळे खराब आहे. तिकीट तुम्हाला दाखवायचं का तिथं मध्ये? तिकीट दाखव रे. स्टाईल मारता का वरचं? ए धर की तिकीट घे रे. शिवाव का आमच्याकडे? आणि इकडे गणेश शेठ काय म्हणताय? कुठं? हा राईट. आपल्याला इथून इकडं जायचं आहे. आपल्याला तिथं इथल्या साईडला तिथं जायचं आहे इकडून. आपल्याला काय माहिती का? काय नाही नाही आता वळी काय नसते बाई असलेले. काय नाही. फक्त आपण बसलो नाही. तिथं जावं लागते आपल्याला. काय पूर्ण बसला की बाई पहिला चष्मा घाला नंतर बोलायचं का? तर गाईज आम्हाला दोन इच्छा पूर्ण झाल्या, जे की आमच्या मनात उभी नव्हतं. पण आता आम्हाला झालंच बसलो, प्लस आपली गाडी पण झाली.
जायच्या पहिले गाड फाडाल ते सांग की. भीती वाटत होती. पण तरी पण भीतीने टाकली. गाडी टाकली, रिस्कवर टाकली. तर गाईज आज गाडी पर नितीन भैया कसं वाटलं मग तुम्हाला? हा तिकडे समुद्र आहे. समुद्र नाही, नदी आहे. नदी आहे रे. ती नदी कुणाला जाऊन मिळते तिथे समुद्राला मिळते. ओय कसं वाटलं मग तुम्हाला? सॉरी शिट. बाबा कसं वाटलं तुम्हाला तुमची गाडी आणि तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये जाऊन? एक नंबर वाटला. आज पहिलं माझी गाण फाडली होती. पुन्हा पहिलं वाटलं पुन्हा असली मजा येत. माझी गाडी खूप आनंदी झाली. एक नंबर झाली ट्रिप. आणि निघायच्या वेळेस थोडं हे झालं पण थोडस ते काय निघायचं काय नाही झालं. निग्लेक्ट निग्लेक्ट झालं. निग्लेक्ट करायचं रे. निग्लेक्ट करायचं. तर एकच नंबर असं म्हणजे सगळ्याला काय वाटलं? कोणच बसलं होतं ह्यातलं? चारीपैकी एक जण पण बसला होता त्याच्यामध्ये. फेरी बोट नाही फेरी बोट मध्ये एक जण बसलं होतं. तर लयच भारी वाटलं. आणि आता थांबलो आम्ही थोडस. इमर्जन्सी आली होती नितीन भाऊला. वातावरण तर काय असं इकडच एक नंबर आहे हो. इकडं हे तर काय दाखवायची गरज नाही. चल आता इथं आम्हाला लय उशीर झालाय. जायचं आम्हाला गणपतीपुळ्याला. आणि इथून काय 60-70 किलोमीटर आहे तेवढं. आता रात्रीचे किती 7:30 वाजले का? आणि रोड पण छोटे छोटे आहेत. कसं सिंगल रस्ता आहे. हा त्यामुळे थोडं वेळ व्हायला. बाकीचं काय नाही. पेट्रोल पण टाकायचं. आणि पेट्रोल पंप कुठं भेटेल का माहिती. पेट्रोल पंप आता पेट्रोल एक काय तर 92 किलोमीटर जाते ना अजून रे. अजून 92 किलोमीटरचं पेट्रोल आहे फक्त. एवढंच राहिलंय. आणि गाडी एवढी घाण झाल्यामधून सगळे भिजून सगळे मध्ये चालले तो गाडी रे. समुद्र आलाय म्हणा. गाडीत समुद्र आला. समुद्र आलाय. नि त्याच्या पायापाशी एवढं पाणी आहे. मागे पण आहे, शिच्या खाली पाणी अजून नाही त्या कुठल्या पाणीच पाणी उग. गाडीतून पाणी, बाहेर पण पाणी. पण एकच नंबर, काय विषय नाही. नाही माझ्या काहीच नाही माझ्याकडं. गणाच्या खाली असेल मला करायचं. ती काढून म्हणलं त्याला शीट माग घेऊन काढ. खाली बघ. चल गाईज परत एकदा आपण आलोय त्याच फेरी बोट मध्ये बसायला. आता इथं पण दुसरी फेरी बोट लागली आहे. गणपती आपण आलेलीच खाडी. ही आता पाणी इकडे येतं माहिती आहे का? पाणी आता इकडे जात नसते रात्रीचं आहे मला. दाभोळ पुसून हवंय ना पण. जरा मोबाईल इकडे हा तुझा ये रे. इसका पॉइंट इसको ही मारो. गाईज आज काय आम्ही थोडा उशिरा पोचल गणपतीपुळेमध्ये. आता तो हॉटेल करावं म्हटलं तो पण लय उशिरा पोचतो. नाही करणार आहे हॉटेल तर करणार आहे पण थोडं उशीर होईल जायला इथनं. आता इथून ती बोटच आला नाही अजून. मग बोट यायला उशीर होईल पहिलं. मग बोट आली ना मग त्यामध्ये गाडी टाकून मग तिकडे जाणार आहे. येईल थोड्या वेळात. 1 नंबर मध्ये बोट आलेली आहे. इकडे पर्यंत जर पडलेला आहे. एक गोष्ट राहिली. आपण पुढच्या हा पुढच्या वेळेस काय करायचं माहिती का? ट्रिपच्या पैशात 1000 रुपये ऍड करायचे सगळ्या. खुर्च्या घ्यायच्या पहिलं. खुर्च्या आणि टेंट. अरे लागत नाही तरी पण लगेच नंतर लागते बाबा. जेवण बनवायचं. टेंट मध्ये बसता ते चहा पण येत. कुठे बी कसल्या बी पावसात बसता येते मारून. खालून पाठवलं वर तुडतं असं म्हणजे. वाईट सीट प्रो.
तर काहीच पोचलोय आम्ही आता एका खाडीवरून दुसऱ्या खाडीवर. बघा इथं बंदर आहे, ती काय आपली बोट आहे तिथं. आता आम्ही पोचलो इथं. इथून आता मग आम्हाला जाऊन अजून 20 किलोमीटर इथून जावं लागेल. इथून 20 किलोमीटर गेल्यावर मग आम्हाला गणपतीपुळे लागेल. मग तिथं मुक्काम करायचं आज. तर आता हे बसतात मग सगळे, मला पण जावं लागेल. अजून 20 किलोमीटर जायच्या वेळी इथून. तू ह्याच्यामध्ये ठेवलं बहुत टाइम आहे अभि. आता 10 वाजून किती वाजले रे? 10:15 वाजले का 10:30 वाजले? 10:15 वाजले. अजून वेळ आहे जायला. साईडला भेटले. तर काहीच आता आम्ही आलोय गणपतीपुळेमध्ये. तर आता आम्ही रूम बुक केले, त्यावर चाललोय. सगळं सामान वगैरे घेऊन. नितीन भ्यासागर पण आलेत. तर ह्या ब्लॉगला इथं थांबवतो. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.